40 अध्याय 1 आणि 2 वचन पुन्हा एकदा बघा आपण की काय म्हणाला परमेश्वराचं वचन. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली व तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. आजचा दुसरा भाग आहे आणि त्या वचनावरून आपण दुसरा भाग शिकत आहोत की धीर धरून परमेश्वराची वाट पाहत असताना आपण काय करायला पाहिजे. आता प्रेज लॉर्ड. धीर धरून परमेश्वराची वाट पाहत असताना काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, है की नाही. आपण ज्या गोष्टीसाठी आपण धीर धरायलाच पाहिजे. धीर आणि वाट पाहणं गरजेचंच आहे. प्रेज लॉर्ड. लक्षात घ्या. पण हा एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की धीर हे तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आला पाहिजे. धीर हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाहिजे. धीरता जे नाही का, धीर धरणारं जीवन, धीर धरून परमेश्वराचं वाट पाहणारं जीवन पाहिजे. उत्तम चांगल्या गोष्टीची वाट पाहणारं, धीर धरून वाट पाहणारं जीवन आज तुमचं प्रत्येकाचं पाहिजे. लक्षात घ्या. तरच तुम्ही पुढं सक्सेसफुल, आशीर्वादित, यशस्वी होणार आहात. हालेलुया. आणि म्हणून याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय काढा. त्याच्यामध्ये धीर कुठून उत्पन्न होतो, धीराची सुरुवात कशामधून आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं दुसरं वचन आपण वाचणार आहोत. वाचूया दुसरं वचन. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. पुढे. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. तुमच्या विश्वासाची कसोटी बघा काय म्हटलेलं आहे. तुमच्या विश्वासाची कसोटी, तुमच्या विश्वासाची पारख, त्याच्यातनंच धीर उत्पन्न होणार आहे. प्रेज लॉर्ड. तुमच्या विश्वासातूनच ते धीर उत्पन्न होतो. लक्षात घ्या. तुमच्यामध्ये जर धीर नाहीये, तुमच्यामध्ये मजबूत विश्वास नाहीये. प्रेज लॉर्ड. तुमच्यामध्ये जर धीर नाहीये तर तुमच्यामध्ये तो मजबूत परमेश्वरावरचा काय नाहीये, विश्वास नाहीये. आणि जे काही विश्वासानं नाही ते काय आहे, पाप आहे. प्रेज लॉर्ड. मला की हालेलुया. आपण म्हणतो माझा देवावर विश्वास आहे. आपण देवाला म्हणतो की माझा देव, आपण अनेक लोकांना म्हणतो की माझा देवावर विश्वास आहे, मी देवाची प्रार्थना करतो, मी बायबल वाचतो. पण लक्षात घ्या, धीर कुठून उत्पन्न होतो, तुमच्या विश्वासाची कसोटी झाल्यानंतर. प्रेज लॉर्ड. तुमच्या विश्वासाची परीक्षा, विश्वासाची काय परीक्षा, पडताळणी. आम्ही कशा प्रकारे विश्वास करतो, कुठवर आमचा विश्वास टिकून आहे, आणि मग त्या विश्वासातून धीर येतो. प्रेज लॉर्ड. कशातून येतो धीर? विश्वासातून, असं म्हटलेलं आहे. याकोबाचं पत्र परत वाचा सिस्टर, कुठं त्या तिथून सुरुवात करा पर्यंत. हा, पहिल्यापासून तिसरं वचन. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. कुठून धीर उत्पन्न होतो? जर तुमच्यामध्ये चांगला विश्वास आहे तर धीर त्या विश्वासातून उत्पन्न होतो. लक्षात घ्या. आमेन. पुढे काय म्हटलेलं आहे? आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. प्रेज द लॉर्ड. बघा, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धीर धरून परमेश्वराची वाट पाहत असताना त्या धीराला कार्य करू द्या. प्रेज लॉर्ड. त्या धीराला काय करू द्या? कार्य करू द्या. कार्यामध्ये येऊ द्या तुमचा धीर. तुमच्या जीवनामध्ये तो धीराला कार्य झालं पाहिजे. मग तुम्ही म्हणाला पाहिजे कुठवर धीर धरू? तुमचे अनेक प्रश्न असू शकतात. कुठवर मी असं वाट पाहू पास्टर? लक्षात घ्या, परमेश्वराचा समय जोपर्यंत येत नाही, बायबल सांगतं प्रत्येक गोष्टीचा भूतलावर समय आहे. हालेलुया. प्रत्येक गोष्टीचा भूतलावर काय आहे? समय आहे. जन्म समय आहे, मृत्यू समय आहे, हसण्याचा समय आहे, रडण्याचा समय आहे. प्रेज लॉर्ड. प्रत्येक गोष्टीचा काय आहे? समय आहे. लक्षात घ्या. दिवसाचा एक समय आहे, रात्रीचा पण एक आहे समय आहे. कदाचित तुम्ही कदाचित या काही दुःखामध्ये तुम्ही जात असाल, कुठल्या परीक्षेतून तुम्ही जात असाल, कुठलं दुःख अडचणी तुम्हाला सतावत असतील, पण एक तो समय आहे. पण यामध्ये धीर धरा. या दुःखामध्ये सुद्धा काय करा? धीर धरा. परमेश्वराची वाट पहा. तो एक समय येणार, परमेश्वर तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढेल आणि परमेश्वर तुम्हाला त्या दुःखातून आनंदामध्ये तुमची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात घ्या. प्रेज लॉर्ड. सगळेजण हात उंच करून म्हणा हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, धीराला कार्य करू द्या. मग आता धीर धरून परमेश्वराची वाट पाहिल्यामुळं आपण पाहतो की दाविदाने धीर धरला आणि त्याची राजगादी, त्याचं पद त्याला परमेश्वराने दिलं. आपण पाहिलेलं आहे. लक्षात घ्या.
कारण दावीद स्वतः म्हणतो की माझ्या मागं शत्रू लागले, माझ्या मागं वडणारे, पाय खिचणारे, माझं सक्सेस मला प्राप्त न करू देणारे, अशा अनेक संकट त्याच्याकडे दावीदाच्या मागं लागलेले होते. पण त्यांनी एकच केलं की माणसावर आशा न ठेवता, माणसावर भरोसा न ठेवता परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवून धीर धरून देवाची त्यांनी वाट पाहिली. देवाच्या वेळ, देव जो टाइम त्याच्या जीवनामध्ये आणणार होता त्या प्रत्येक टाइम, त्या परमेश्वराच्या टायमानुसार त्यांनी धीर धरून वाट पाहिली. आणि मग लक्षात घ्या, एक दिवस त्याच्यासाठी आला आणि त्यानं तो राजा झाला. म्हणा, मला पण धीर धरायचा आहे, मला पण वाट पाहायची आहे. प्रेज लॉर्ड. देव माझ्यासाठी समय आणणार आहे. देव प्रत्येक टाइम माझ्या जीवनामध्ये आणणार आहे. हालेलुया. मला देवाच्या समयाची वाट पाहायची आहे. आमेन. बोला प्रेज लॉर्ड. आपण मागा गेल्या रविवारी, आपण गेल्या शनिवारी पाहिलं, आपण येशू ख्रिस्ताला पण 30 वर्ष वाट पाहावं लागली सेवा सुरू करण्यासाठी. किती वर्ष? 30 वर्ष. 30 वर्ष तो आई वडिलांच्या आज्ञेत राहिला. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की प्रभू येशूंनी काय केली? सेवा केली. प्रत्येक समयानुसार सेवा केली. आणि ज्या वेळेस तो अनेक वेळा म्हणायचा, माझा समय अजून आला नाही. प्रेज लॉर्ड. माझा समय अजून आला नाही. समयानुसार प्रभूने धीर धरून वाट पाहून परमेश्वराच्या इच्छा पूर्ण केल्या. म्हणा की आमेन. म्हणून लक्षात, धीर धरत असताना आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही काय करायला हवं? धीराला कार्य करू देण्यासाठी मग काय करायला पाहिजे? संकटात असताना, दुःखात असताना कुठली प्रार्थना तुम्ही करताय, पण ती प्रार्थना करता करता तीच प्रार्थना थांबवायची नाही. जोपर्यंत तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला ती प्रार्थना करतच राहायची आहे. हालेलुया. म्हणा, विश्वास ठेवून कंटिन्यू प्रार्थना करत राहायची आहे. हालेलुया. नेहमी प्रार्थना करत राहायची आहे. आणि लक्षात घ्या, एक वचन काढूया आपण. स्तोत्र संहिता 25वा अध्याय आणि 4 आणि 5 वचन काय सांगतं त्यानुसार आपण बी काही गोष्टी आपण काय केलं पाहिजे आपण धीर धरून वाट पाहत असताना आपण पाहूया. चौथ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला प्रगट कर. तू आपल्या सत्य पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस. मी तुझी नित्य प्रतीक्षा करीतो. प्रेज लॉर्ड. मी तुझी नेहमी सदैव प्रतीक्षा करतो. प्रेज लॉर्ड. पण त्या प्रतीक्षेमध्ये काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्या प्रतीक्षेमध्ये, त्या वाट पाहण्यामध्ये, धीर धरण्यामध्ये, धीर धरत असताना काय करायचं आहे आपल्याला बायबलमध्ये सांगत आहे की देवाला मार्ग दाखव म्हणून प्रार्थना करत राहायचं आहे. प्रत्येक वेळेस देवाला रोज प्रार्थना करायची आहे की देवा मला योग्य ते मार्ग दाखव. प्रेज लॉर्ड. मला माझ्या मनाप्रमाणे मार्गात जायचं नाही. देवा तू मला मार्ग दाखव, मी त्या तुझ्या मार्गाने चालणार आहे. हालेलुया. तुझ्या वाटा मला दाखव, प्रगट कर. तुझ्या वाटा, देवाची वाट आम्ही धीर धरून आणि देवाची वाट पाहत असताना आम्ही एकच मार्ग देवाचाच धरून राहायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. आणि त्याच्यामध्ये प्रार्थना करत राहिलं पाहिजे. आम्ही प्रार्थना धीर धरून वाट पाहत असताना आम्ही त्यामध्ये काय केलं पाहिजे? नुसतं असंच बसलं नाही पाहिजे, सतत गप्प बसलं नाही पाहिजे, निराश हताश होऊन असं बसलं नाही पाहिजे आपण. तर लक्षात घ्या, तुम्ही धीर धरून वाट पाहत असताना, समस्येतून जात असताना सुद्धा तुम्ही प्रार्थना करायचं थांबवलं नाही पाहिजे. आणि त्या प्रार्थनेमध्ये देवाला नेहमी मागा, काय सुचत नसेल तर देवा मला मार्ग दाखव, तुझ्या वाटा मला प्रगट कर. हालेलुया. तुझ्या वाटा मला काय कर? प्रगट कर. आणि मला सत्य मार्गाने घेऊन चल. प्रेज लॉर्ड. म्हणा, सत्य मार्गाने मला घेऊन चल, मला शिक्षण दे, आणि मी तुझी यासाठी नित्य प्रतीक्षा करत राहील. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं माझ्या प्रियांनो की अनेक वेळा आपण काय करतो की एक महिनाभर प्रार्थना केली आणि आमचा धीर काय होतो? कमी होऊन जातो, आमचा धीर संपून जातो आणि आम्ही ती प्रार्थना बी करायचं बंद करतो आणि ती आम्ही सगळीच आशा सोडून देतो आणि आम्ही आमच्या मनाने वागायला सुरू करतो. हालेलुया. लक्षात घ्या. आता आपण प्रार्थना केली, काही लोकांना लगेच स्पर्श केला प्रभूने, काही लोकांना लगेच डोक्याला स्पर्श केला, डोकं दुखायचं बंद झालं. काही लोकांसाठी आपण प्रार्थना केली, काही लोकांचा हात लगेच बरा झाला. काही लोकांसाठी प्रार्थना केली, त्यांच्या एका मावशीसाठी प्रार्थना केली, त्या मावशीने आता सांगितलं की त्यांचं घराचं काम रखडलेलं होतं, आर्थिक स्थिती थांबलेली होती, पण प्रार्थना केल्यानंतर 2 दिवसात त्यांचे सगळे मार्ग मोकळे झाले.
प्रार्थना केल्यानंतर त्यांचे सगळे पैशाचे मार्ग मोकळे झाले आणि त्यांचं काम झालं आणि ते आज आनंदाने धन्यवाद देत आहेत, साक्ष देत आहेत. हालेलुया. पण काही जण म्हणतील की मी प्रार्थना करतोय, माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. काही जण म्हणतात की मी किती देवाकडं. पण लक्षात घ्या, प्रार्थना काही लगेच मिळतात उत्तर, काही प्रार्थना तुम्हाला धीर धरून देवाची वाटच पाहावं लागते आणि त्यावेळेस नंतर ती प्रार्थनेचं उत्तर मिळतं आणि मिळतं आणि मिळतंच. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. जोपर्यंत देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या समयाप्रमाणे तो समय येत नाही, तुमची ती प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला धीर धरून वाट पाहत असताना तुम्हाला प्रार्थनेचं जीवन सोडायचं नाहीये. तुम्हाला सत्य मार्गाने चालण्याचं जीवन तुम्हाला सोडायचं नाहीये. तुम्हाला चांगलं जीवन जगणं, देवाची भक्ती करणं, देवाच्या वाटेमध्ये चालणं, देवाच्या मार्गात चालणं हे तुम्हाला सोडायचं नाहीये. लक्षात घ्या. कित्येक लोक हे करतात की देवाकडे प्रार्थना करत असताना धीर धरून वाट पाहत नाहीत. त्यांचा धीर संपून जातो, त्यांची वाट पाहणं संपून जातं आणि मग ते चुकीच्या मार्गामध्ये जातात, चुकीच्या मार्गामध्ये जातात. देवाच्या विरुद्ध ते वागायला सुरू करतात, देवाची आज्ञा मोडायला सुरू करतात. जे काम त्यांचं होणार आहे किंवा प्रगट होणार आहे त्याच थोडासा धीर संपल्यामुळं लगेच त्यांचं काम जे होणार आहे ते बिघडून जातं. प्रेज लॉर्ड. उदाहरणार्थ एक वचन काढूया. येशयाचा ग्रंथ त्याचा 30वा अध्याय. येशयाचा ग्रंथ त्याचा 30वा अध्याय आणि 18 वचन. टिक मार्क करा. येशयाचा ग्रंथ त्याचा 30वा अध्याय आणि 18 वचन मध्ये परमेश्वराचं वचन काय सांगतं आपण पाहूया. यामुळे परमेश्वर तुम्हावर प्रसन्न होण्यास विलंब लावी. बघा, देव पण धीर धरून धीराने काम करणारा प्रभू आहे. कधी कधी काय गोष्टी देव विलंब किंवा धीराने बघतो. प्रेज लॉर्ड. तुमच्या विश्वासाची पारख होत असताना त्या विश्वासातून धीर आहे का? हालेलुया. तसं परमेश्वर पण एक धीरा त्याच्यामध्ये एक धीर आहे. हालेलुया. घाईचा परमेश्वर नाहीये, घाई करत नाही परमेश्वर आपला. परमेश्वर योग्य ते समयाला काम करत असतो. आमेन म्हणा. सगळेजण आमेन म्हणता का नाही? का देव घाई करतो का? देव कुठल्याही चुकीच्या टायमाला काम करत नाही. देव योग्य टायमाला काम करतो, योग्य समयाला काम करत असतो आणि देव कुठल्याही गोष्टीला तुमच्यासारखं घाई करत नाही. आणि लक्षात घ्या, देव त्याच्या पद्धतीनं काम करत असतो. तुम्हाला तुमच्या पद्धतीनं देवाला काम करायला तुम्ही लावू शकत नाही. तुम्हाला देवाच्या पद्धतीनं चालायचं आणि देव तुमच्या जीवनात त्याच्या पद्धतीनं काम करणारे. लक्षात घ्या. यामुळं प्रभू म्हणत आहे, तुम्हावर प्रसन्न होण्यास परमेश्वर विलंब लावेल कदाचित, तुम्हावर करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. परमेश्वर न्यायदेव आहे. जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य आहेत. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. बघा, कधी कधी काय असतं की देव पण वाट पाहत असतो, देव पण धीर धरत असतो, देव पण परमेश्वर पण बघत असतो आपल्याकडे. आम्ही किती धीर धरतो, आम्ही किती वाट पाहत असतो, आम्ही किती धन्यवाद देत असतो. बायबल सांगतं परमेश्वर, असा पण काही जणांचा प्रश्न असेल त्याचं उत्तर तुम्हाला मी देत आहे, किती देवाने मग माझी परीक्षा घ्यावी. बायबल असेही सांगतं देव शक्तीच्या पलीकडे परीक्षा घेत नाही. म्हणा की आमेन. बोला की हालेलुया. देव शक्तीच्या पलीकडे परीक्षा घेत नाही. मग तुम्ही म्हणताल की आता मी सहन करायची शक्ती आहे ना तुमच्यामध्ये, शक्ती संपली का मग देव त्याचं काम करतो. प्रेज लॉर्ड म्हणा. तुमची सगळं काही शक्ती संपली, तुमचा सगळा प्रयत्न संपला, मग देव त्याचा टाइम सुरू करतो. म्हणा की हालेलुया. हात उंच करून म्हणा हालेलुया. व्हिडिओ ऑन करून ठेवा म्हणजे मला बोलायला व्यवस्थित हात उंच करायला तुम्हाला लावता येतं मला. प्रेज लॉर्ड. सगळेजण धन्यवाद प्रभूला म्हणा हालेलुया. मग लक्षात घ्या, देव तुमच्यावर प्रेमच करतो, देव तुमच्यावर करुणाच करतो, पण देव म्हणतो जे त्याची वाट पाहतात ते आशीर्वादित आहेत. आमेन. प्रेज लॉर्ड. जे परमेश्वराची वाट पाहतात ते आशीर्वादित आहेत. काही जण म्हणतात की आशीर्वाद मी किती नाही का, पहिले काय काय प्रार्थना माझ्या लगेच झाल्या, काय प्रार्थना माझ्या लगेच मला स्पर्श केल्या, मला लगेच बरं वाटलं. पण आता काही माझ्या जीवनात हे संकट काय जात नाही. परमेश्वर बघत आहे, वाट पाहतोय का आपण. प्रेज लॉर्ड. परमेश्वर बघत आहे आपण धीर धरतोय का आपण. आमेन. हालेलुया म्हणा. धीर धरतोय का आपण, वाट पाहतोय का आपण, हे परमेश्वर बघतो. सुरुवातीचं जीवन तुमचं उत्साहाचं आहे, चमत्कार तुमच्या जीवनात झालेले आहेत, पण आता एक एक स्टेप परमेश्वर बघत असतो. आमेन म्हणा सगळेजण. म्हणून धीर धरून वाट पाहत असताना तुम्हाला एक महत्वाचा एक गोष्ट काय की त्या धीर आणि धरून वाट पाहत असताना तुम्हाला काही वर्ष तुमच्या काही मोठे स्वप्न असतील, तुमचे मोठे काही इच्छा असतील,
त्या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला काही वेळेस किंवा काही दिवस म्हणा, काही महिने म्हणा, काही वर्ष, एखादी वर्ष म्हणा, तुम्हाला धीर धरून परमेश्वराची वाट पाहणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. धीर धरून परमेश्वराची काय करणं आहे? वाट पाहणं गरजेचं आहे. कारण जे देवाकडून मिळतं ना ते सर्वात परफेक्ट आणि उत्तम असणार आहे. म्हणा की आमेन. म्हणा प्रेज द लॉर्ड. देवाकडून जे मिळतं ते परफेक्ट, उत्तम, आशीर्वादित असतं. लक्षात घ्या. हालेलुया. काही गोष्टी प्रार्थनेनेच मोकळ्या होतात, ती पण गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून धीर धरून वाट पहा. एक बायबल तुम्ही नंतर घरी वाचा. दानिएलाचं पुस्तक, त्याचा 10वा अध्याय घरी वाचा. दानिएलाचं पुस्तक लिहून घ्या. 10वा अध्याय घरी वाचा. दानिएलाचं पुस्तकामध्ये दानिएलाची प्रार्थना करणारच दानिएल आहे. काय करणारा दानिएल आहे? प्रार्थना करणारच दानिएल आहे. पण प्रार्थना करत असताना आम्ही पाहत असतो की काही प्रार्थनाचं उत्तर दानिएला लगेच भेटलेलं आहे. सिंहाच्या गुहेत गेला, सिंहाचे तोंडे बंद केले. प्रार्थना करणारा दानिएलच्या सामर्थ्य बघा आपण या ठिकाणी पाहतो. पण काही प्रार्थनेमध्ये तो उपवास आणि प्रार्थनेमध्ये बसलेला आहे. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, 20 दिवस गेले, 21 दिवस गेले आणि 21व्या दिवशी स्वर्गदूत स्वर्गातून खाली आला आणि त्यांनी ते 21व्या दिवशी त्याला प्रार्थनेचं उत्तर तो घेऊन आला आणि त्यांना सांगितलं, पहिल्या दिवशी तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. पहिल्या दिवशी तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. ज्या दिवशी तू देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला, ज्या दिवशी तू प्रार्थना करायचा निश्चय केला, त्याच दिवशी तुझी प्रार्थना ऐकली दानिएला. पण त्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येत असताना शैतान मला आडवा आला. प्रेज लॉर्ड. कोण आडवा आलं? तुमच्या प्रार्थनेचं उत्तर येत असताना त्याला अडवतात कोणी माहितीये का? शैतान. मग दानिएलाने जर प्रार्थना स्टॉप केली असती तर कदाचित प्रार्थनेचं उत्तर आलं असतं का? दानिएलाची कंटिन्यू उपवास आणि प्रार्थना चालू होती. उपवास आणि प्रार्थना करत होता आणि त्या प्रार्थनेमुळं आम्ही पाहतो की ते उत्तर नाही का 21 दिवसांनी का होईना आलं. पण जर दानिएलाने धीर आणि धरून वाट पाहण्याचं सोडून प्रार्थना करायचं जर बंद केलं असतं तर माझ्या प्रियांनो प्रार्थनेचं उत्तर आलं नसतं. प्रेज लॉर्ड. तर आम्हाला काय पाहायला मिळतं? काही 1 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये कार्य होतं. काही वेळेस 3 दिवसाचे उपवास तुम्हाला करावं लागणार. काही वेळेस तुम्हाला 21 दिवसाचे उपवास करावं लागणार. काही वेळेस 40 दिवस उपवास करून प्रार्थना करून तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर प्राप्त करावं लागणार आहे. आमेन म्हणा की प्रेज द लॉर्ड. हे प्रार्थनेचं काय आहे? एक कंटिन्यू, एक धीर धरून त्यामध्ये धीर आणि वाट पाहणं न सोडण्याचं गुण आहे प्रार्थना. जर तुम्ही प्रार्थना बंद केली आहे ना, तुमचा धीर संपलेला आहे. तुमची वाट पाहणं काय केलेलं आहे? संपलेलं आहे. हालेलुया. प्रार्थना महत्वाची आहे. लूक शुभवर्तमान त्याचा 18वा अध्याय आणि त्यामध्ये एक विधवा आहे. एक विधवा स्त्री आहे आणि ती विधवा स्त्री न खचणारे खचू नये म्हणून, आम्ही खचू नये म्हणून, आम्ही सर्वदा प्रार्थना करावी म्हणून 18वा अध्याय 1 वचन मध्ये दिलेलं आहे. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी. लूक शुभवर्तमान 18वा अध्याय 1 वचन. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्यांना एक दाखला सांगितला. तो असा, एका नगरात कुणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसालाही जुमानत नसे. पण हे दाखला सांगत असताना बघा पुढे काय म्हटलेलं आहे. त्या नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवादाविरुद्ध न्याय करा. माझी दाद घ्या, माझी विनंती ऐका, माझा न्याय करा. प्रेज लॉर्ड. आणि मग त्या न्यायाधीशाने काय केलं की ही रोज मला येऊन त्रास देते आणि ती काय केलेलं आहे? त्यानं तिचं काय केलेलं आहे? काम केलेलं आहे, तिचा न्याय केलेला आहे. आणि 6व्या वचनामध्ये आपण पाहतो, त्या ठिकाणी वाचूया. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रदिवस त्याचा दावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. विलंब लावणार नाही तुमच्या प्रार्थनेचं उत्तर यायला. पण तुम्हाला धीर धरून या विधवेचा बोध घ्या. या विधवेचा काय करा? बोध घ्या. ती खचली नाहीये. तुम्ही खचला म्हणजे तुमचा धीर संपलाय. प्रार्थना बंद झाली म्हणजे धीर
संपलेला आहे, वाट पाहणं संपलेलं आहे. लक्षात घ्या, धीर धरून वाट पाहत आहे ना तुम्ही, तुमच्यामध्ये गुण आहे ना, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे? कंटिन्यू प्रार्थना करत राहा, निरंतर प्रार्थना करत राहा, सतत प्रार्थना करत राहा. प्रेज लॉर्ड म्हणा, सर्वजण म्हणा हालेलुया. त्यानंतर दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. प्रार्थना करत असताना, धीर धरून वाट पाहत असताना म्हणा चुकीचा निर्णय घ्यायचा नाही. म्हणा मी चुकीचा निर्णय घेणार नाही. हालेलुया. नीतीनं वागायचं सोडायचं नाही. म्हणा नीतीनं वागायचं सोडायचं नाही. चुकीचा निर्णय घ्यायचा नाही, नीतीनं वागायचं सोडायचं नाही. हालेलुया. आणि एक महत्वाचा विषय, स्तोत्रसंहिता 27 अध्याय 14 वचन वाचा कोणतरी. स्तोत्रसंहिता 27 अध्याय 14 वचन काढा लवकर. स्तोत्रसंहिता 27 अध्याय 14 वचन. परमेश्वराची प्रतीक्षा कर आणि काय म्हटलेलं आहे? आणि खंबीर हो. काय हो? खंबीर हो. खचू नका. काय करू नका तुम्ही? खचू नका. तर परमेश्वराची काय करा? प्रतीक्षा करा. परमेश्वराची वाट पहा. आणि धीर धरून परमेश्वराची वाट पाहत असताना नीतीनं वागायचं सोडू नका, सरळ वागायचं सोडू नका. हालेलुया. योग्य ते निर्णय घ्यायचं सोडू नका. म्हणा की आमेन. काही लोक काय करतात? प्रार्थना करता 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 धीर संपून जातो, वाट पाहायचं संपून जातं, आणि काय करतात? चुकीचे निर्णय घ्यायला सुरू करतात. ते धार्मिकतेचं जीवन जगायचं सोडून वाईट जीवन जगायला सुरू करतात. ते हालेलुया. वाकडं चालायला सुरू करतात. कसं चालायला सुरू करतात? वाकडं. सरळ चालायचं सोडून, उदाहरणार्थ काय काय नाही का, शैतान त्यांना वाकडे निर्णय घ्यायला लावतो की काय केलं तू प्रार्थना करून, काय तुझं झालंय, चल जरा थोडी दारू पिऊन जरा मस्त पैकी झोप जरा. हालेलुया. एवढं टेन्शन आहे, एवढं काय काय तुझ्या जीवनामध्ये, चल दारू वगैरे पी जरा, भरपूर दारू पी, जो डोक्याला ताप कमी वाटेल, आणि दारू पिऊन जरा असं काहीतरी चुकीच्या मार्गात काही लोकांना भडकवतो, दुसरीकडे घेऊन जातो शैतान. सरळ मार्गात चालत असताना चुकीच्या मार्गात चालू नका, धीर धरून वाट पाहत असताना. हालेलुया म्हणा सगळेजण. म्हणा प्रेज लॉर्ड. हालेलुया. धीर धरून वाट पाहत असताना या गोष्टी करा, नीतीनंच वागा, सरळच चाला, सरळ मार्गानेच चाला, आणि चांगले निर्णय घ्या. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या, 37 स्तोत्रामध्ये 7 आणि 9 वचनामध्ये पण काय गोष्टी धीर धरून वाट पाहत असताना करायला पाहिजे तुम्ही. स्तोत्रसंहिता 37 अध्याय आणि 7 ते 9 वचनापर्यंत तुम्ही करायला पाहिजे. 37 अध्याय 7 ते 9 वचन वाचूया. परमेश्वराच्या अधीन होऊन, परमेश्वराच्या काय करायचंय? थोडं थोडं वाचूया. अधीन. बघा एक एक पॉइंट आहेत, पटकन वाचून जातो, पण मला तुम्हाला सविस्तर काही गोष्टी सांगायच्या आहेत. धीर धरून वाट पाहत असताना तुम्ही देवाच्या अधीन राहा नेहमी. प्रेज लॉर्ड म्हणा. देवाच्या अधीन राहून स्वस्थ राहा. अधीन वाट पाहणं, धीर धरणं म्हणजे काय? रिलॅक्स. हालेलुया. एकदम रिलॅक्स, स्वस्थ, चांगला आराम करत राहा. आराम म्हणजे प्रार्थनाच बंद करू नका. सगळं आराम म्हणजे प्रार्थना करत रिलॅक्स राहा, काय टेन्शन घेऊ नका. परमेश्वराची पूर्ण अधीन राहा. परमेश्वराच्या कव्हरिंग मध्ये राहा. देवाचा गौरव करत असताना, देवाची प्रार्थना करत असताना लक्षात घ्या, पूर्णपणे देवाची स्तुती करत राहा. प्रेज लॉर्ड. स्वस्थ राहा. पुढे काय म्हटलेलं आहे? पहिलं दुसरं त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. वाट पाहत राहा शांतपणे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही, काहीच जास्त गडबड करायची गरज नाही, गडबड होण्याची बी गरज नाही, काही नाही का टेन्शन घेऊ नका. तर शांतपणे परमेश्वराचीच धीर धरून प्रतीक्षा करा. प्रेज लॉर्ड. सर्वजण म्हणता का नाही हालेलुया तोंडातून? हालेलुया. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, वाचा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दृष्ट संकल्प सिद्धीस येतो, त्याच्यावर दडू नको. बघा
कधी कधी काय होतं की तुम्ही मागं राहताय, तुमच्या काहीतरी इच्छा आहेत, तुमच्या काय गोष्टी आहेत त्या पूर्ण होत नाहीत, म्हणून दुसऱ्याच्या काही गोष्टी ते सक्सेस होतात बघून तुम्ही तुमच्यामध्ये चुकीच्या गोष्टी देऊ नका. तुमच्यामध्ये सर्व काही रॉंग गोष्टी, शैतानी गोष्टी येऊ देऊ नका. राग, जळफळणं, अशा अनेक चुकीच्या गोष्टी येऊ देऊ नका. फक्त तुम्ही स्वतः परमेश्वराकडे प्रार्थना करत वाट पहा. देवाकडून तुम्ही अपेक्षा ठेवा, देवावर तुम्ही आशा ठेवा आणि देवाकडे आपले डोळे लावा. देव तुम्हाला बी उत्तम गोष्टी देणारा देव आहे. आमेन म्हणा. देव तुम्हाला पण आशीर्वादित करणारा प्रभू आहे. आणि म्हणून या प्रसंगामध्ये कधी कधी अडचणीत असताना, तुम्ही देवाची वाट पाहत असताना शैतान नेहमी दुसरीकडे नजर लावतो. पण या ठिकाणी देव तुम्हाला म्हणत आहे की जो मनुष्य एखादा आपल्या मार्गाने उत्कृष्ट पावतो, यशस्वी होतो है ना, त्याच्या कदाचित तो चांगलं वागत नाही, दुष्ट हेतूने पण करतो, सक्सेस होतो, तरी पण त्याच्यावर जळफळू नको. प्रेज लॉर्ड. त्याच्यापर्यंत जळफळू नको. या गोष्टी जळफळायची गरज नाही. तुम्हाला देवामध्येच अधीन राहायचं आहे आणि देवामध्येच तुम्हाला शांत जीवन जगायचं आहे आणि त्याची प्रतीक्षा तुम्हाला करत राहायची आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. पुढं काय म्हटलेलं आहे? हा, आवाज येत नाही. राग सोडून दे. काय म्हटलेलं आहे? राग काय करून दे? सोडून दे. म्हणा सगळेजण घरात एकमेकाला म्हणा. कोण आहे का घरात एकटे बसले तर स्वतःला म्हणा आणि राग सोडून दे. म्हणा, राग सोडून दे. राग सोडून दे. क्रोधाविष्टपणाचा त्याग कर. म्हणा, त्याग करावं. माझ्या भावा बहिणींनो, प्रियांनो, त्याग करा. काय त्याग करा? पहिले रागाचा त्याग करा, मग लाख रुपयाचा त्याग करताल, लाखो रुपये प्रॉपर्टीचा त्याग करतात. जे जीवनात राग आहे त्याचा त्याग करा. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा की हात उंच करून येस म्हणा. आमेन आमेन म्हणा. म्हणा, राग सोडून द्यायला गरज आहे. सगळ्याला राग असतो. म्हणा, सगळ्याला राग असतो, प्रत्येकाला राग असतो. पण प्रभू म्हणतोय ती राग सोडून दे. प्रेज लॉर्ड. तुम्हाला कुठला राग आहे तुमच्या मनात? कुठला का कोणाचा राग येतो? कोणाचा राग येतोय तुम्हाला? प्रेज लॉर्ड. काय राग येतात माणसाला, आहे की नाही? क्रोधाविष्टपणा तो जो स्वभाव आहे ते काढून टाका, त्याग करून टाका. प्रभू म्हणत आहे. म्हणा की आमेन. काय लोकांना सारखंच राग येतो. कसं ते देवाकडे प्रतिफळ मिळवणार? हालेलुया. देवाकडनं कसा आशीर्वाद मिळवणार? हालेलुया. सारखंच राग, प्रत्येक क्षणाला राग. कुणी घरात काय ह्याला बोललं राग, ह्याने बोललं राग. माणूस म्हणते काय बोलावं तरी काय नको. असं बी कधी कधी काय लोकांचं होतं. प्रेज लॉर्ड. कसं बोलायला जावं? रागच. कुठली स्टेप वापरायला गेलं? रागच. तोंडावर 12 वाजलेलेच. मग आता कसं काय करावं ती प्रश्न पडतो. प्रेज लॉर्ड. काही लोक आहेत तुमच्यामध्ये आज या ऑनलाईनमध्ये की तुम्ही काय लोकांना बघितलं तुम्हाला राग येतो त्या माणसाचा. काढून टाक म्हणतोय प्रभू ते राग. म्हणा, प्रेज लॉर्ड. राग काय म्हणतोय प्रभू? काढून टाक. एखाद्याला बघताय तुम्ही असं राग येतो की तुम्ही पार तुमच्यामध्ये पार असं उसळूनच जातंय काहीतरी. असं काहीतरी आहे. कोणतर आहेत काय ठिकाणी. मी बोलतोय म्हणजे पवित्र आत्मा बोलतोय या ठिकाणी. काही लोक आहेत या ठिकाणी, सर्वांना राग आहे, पण काहीतरी इतकं डेंजर रागवाले ते राग काढून टाक म्हणत आहे प्रभू. प्रेज लॉर्ड. ते राग काढून टाक म्हणत आहे प्रभू. क्रोधाविष्टपणाचा काय कर? त्याग कर. बाकीच्या मग दुसऱ्या पुढच्या स्टेप त्याग करायच्या गोष्टी आहेत. प्रेज लॉर्ड. स्वतःच्या जीवनातला राग सोडून द्या. स्वतःच्या जीवनातला राग त्याग करून द्या. राग चांगला नाहीये. म्हणा की आमेन. बायबलमध्ये कुठं लिहिलंय? राग लय चांगला आहे. राग लय चांगला आहे. हालेलुया. लक्षात घ्या. राग सोडून दे. क्रोधाविष्टपणाचा त्याग कर. पुढं जळफळू नको. चांगल्या मार्गात चालत असता देवाची धीर धरून वाट पाहत असताना धार्मिक जीवन जगतोय, देवाला आवडणारं जीवन जगतोय, देवाच्या मार्गात चालतोय. पण या राग, जळफळणं, क्रोधाविष्टपणा या गोष्टी तुम्हाला दुष्टपणाकडे प्रवृत्त करतात. प्रेज लॉर्ड. दुष्टपणाच्या मार्गाकडे घेऊन जातात आणि मग याच गोष्टी तुमच्या उत्तम फळाला, उत्तम प्रतिफळाला दूर करतात. लक्षात घ्या. हालेलुया. घरामध्ये राग करणं, रागाने जेवण करणं, मग ती रागाचा आत्माच गेल्यासारखा आहे. बहिणींनो, मावशींनो, आंटी, सर्वांनो,
स्वयंपाक करताना प्रेमाने करा, रागाने करू नका. रागाने कांदा भाकरी थाप 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 असं सगळं केलं, ती खाल्लं तर तीच राग त्या लेकरामध्ये, तीच राग नवऱ्यामध्ये, तीच राग सगळ्या कुटुंबामध्ये. मग त्यापेक्षा राग सोडून दिला, प्रार्थना करत सगळं काय केलं, प्रार्थनेचा आत्मा तिकडे पण झाला, इम्पार्टेशन होणार. म्हणा की आमेन, म्हणा की हालेलुया. राग नाही तर नाही का, प्रार्थना करत, देवास्तुती करत सगळ्या गोष्टी केल्या तर त्याच गोष्टी, सगळ्या गोष्टी परिवाराचं सामर्थ्य ते उतरणार आहे. आमेन म्हणा, हालेलुया म्हणा, सहज म्हणा हालेलुया. कशाला तांब्यावर बहिणी, कशाला तांब्यावर राग काढते तू? ताई भाऊ कशाला तांब्यावर राग काढता? ती तांबा चपटावू लागला पण ती तांबा रडत असेल कदाचित. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कशाला त्या तांब्यावर राग काढता? कशात तांब्यावर राग काढतात? गॅसच्या त्या शिगडीवर बी कशाला राग काढता? का त्या भिंतीवर, भावानो भिंतीवर कशाला राग काढता? काय काय गाडीवर राग काढतात, खेमकनी कशाला राग काढता त्या गाडीवर? पण त्या गाडीने काय केले? हालेलुया म्हणा. काय काय साडीवर पण रमाला असं देवाचा आत्मा दाखवत आहे. काय काय साडीवर पण देव राग काढतात, साडी टारा टारा फाडतात. काय काय फाडू नका साडी हो, गरिबांना साडी नाही हाय, साडीवाले पण फाडणारे तिथं आहेत. हालेलुया. प्रभू म्हणत आहे बदला, प्रेज लॉर्ड. धीर धरून परमेश्वराची वाट पहा आणि त्या धीर धरण्यामध्ये साड्या फाडू नका, हृदय फाडा. प्रेज लॉर्ड. म्हणा की हालेलुया, हृदय फाडा. आमेन म्हणा, हृदय फाडा. प्रेज लॉर्ड. एक त्या वचनाकडे जाऊया आपण, पुढे वाचूया. काय म्हटलेलं आहे? 9 वचन. दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाची वाट पाहणारे, धीर धरून धार्मिकतेचे जीवन, सरळ मार्गात टिकून राहणारे हेच पृथ्वीचे वतन पावतील. म्हणा की प्रेज लॉर्ड. तांब्या फोडू नका, कपडे फाडू नका. तोडण्यापेक्षा आपलं हृदय देवापुढं खोला, हृदय फाडा. प्रेज लॉर्ड. म्हणा की आमेन. कपडे फाडून काय होणार नाही. बायबलमध्ये योएलचं पुस्तक काढा, योएलचं पुस्तक, योएल पुस्तक काढा, 2रा अध्याय काढा. योएलचं पुस्तक. घरामध्ये कपडे फाडून रागाने काय होत नाही, पश्चाताप करून कपडे फाडण्यापेक्षा हृदय फाडा देवा पुढं. प्रेज लॉर्ड. म्हणा की आमेन. सगळेजण आमेन म्हणा. योएलचं पुस्तक काढा सगळ्यांनी. योएलचं पुस्तक जुन्या करातच आहे. हा वाचा, 12 वचन वाचा. 2रा अध्याय 12 वचन. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. आता तरी परमेश्वराचं वचन ऐका. मनपूर्वक माझ्याकडे वळा. मनपूर्वक परमेश्वर म्हणतो माझ्याकडे वळा. उपास म्हणजे उपास करणं. धीर धरून वाट पाहत असताना उपास करणं करा, उपास करा. त्याच्या पुढे रडा, त्याच्या पुढे पश्चाताप करा, आक्रंदन करा, शोक करा. पाप केल्याबद्दल शोक करा. ती साडी फाडली म्हणून त्याबद्दल शोक करा. ती तांब्याला चेंबलाय म्हणून देवापुढे शोक करा. म्हणा देवा मला क्षमा कर. त्या शिगडीवर दनादना आपटलं म्हणून क्षमा मागा. काय काय किचन वट्टा तोडलाय, काय काय ते किचन वाटाचं ती मार्बलच तुटलंय काय कायच्या रागामुळं, त्यामुळे मी प्रभूला क्षमा मागा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जी रागराग धडधड तोडते त्याच्यात काय धीर आहे? काय धीर नाही त्याच्यामध्ये. काय वाट पाहण्याचं गुणच नाही, धीरच नाही. पटकनी घ्यायचं, धाड कधी तोडायचं मला रागाने. काय त्याच्यामध्ये धीर आहे? काय परमेश्वराची प्रार्थना करताय तर तुमच्यामध्ये धीर पाहिजे. म्हणा की आमेन. सहनशीलता पाहिजे. धीर म्हणजे सहनशीलता, धीराने वाट पाहणं. कुठलाही लगेच न्याय करणं नाही. म्हणून आपण म्हणतात ना, कोर्टात गेले बाबा 10-15 वर्ष लयच आता गोविंद न्याय लागतो, कारण ते लगेच न्याय करत नाही. धीराने चालतं त्यांचं. काय काय लोकांना लगेच न्याय पाहिजे. काय पाहिजे? लगेच न्याय. पण लगेच न्याय नाहीये. त्याच्यामध्ये काही गोष्टी घटनेमध्ये आहेत की ते धीराने व्यवस्थित पडताळणी करून न्याय दिला जातो. प्रेज लॉर्ड म्हणा. पुढे वाचा. हा वचन वळा, पुढे वाचा. आपली वस्त्र नव्हे तर साडी, घरातले कपडे जाळून फाडून काय फायदा नाही. आपले हृदय फाडा. प्रेज लॉर्ड. काय फाडा हो? हृदय फाडा. पुढे काय म्हटलंय? आणि परमेश्वर तुमचा देव याच्याकडे वळा. याच्याकडे वळा. तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे. कसा देव आहे तो आपला? रागिष्ट नाही परमेश्वर आमचा, मंद क्रोध आहे. कसा आहे? मंद क्रोध. प्रेज लॉर्ड. म्हणजे देवाला बी थोडा राग आहे.
पण तो एवढा राग नाश करणारा राग नाहीये. आमेन म्हणा. दयाळू देव आहे आपला, मंद करो, दयासागर आहे, अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटल्यासारखं आहे. आमेन म्हणा. म्हणून लक्षात घ्या. मग काय करा? पश्चाताप करा, हृदय फाडा, देवाकडे उपास करत, प्रार्थना करत, देवाच्या मार्गात कंटिन्यू राहा. धीर धरून वाट पाण्यामध्ये या गोष्टी करायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. आणि 15 वचन, सियोनात कर्णा वाजवा. काय वाजवा हो? हे काय वाजवतोय आपण? कर्णा. बघा असं वाजवतो. वाजवा. काय वाजवा? शोपर म्हणजे कर्णा, म्हणजे देवाला बोलवण्याचं काही वाद्य आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे देवाकडे उपोषण करून, उपवास करून, प्रार्थना करून, पश्चाताप करून, हृदय फाडून देवाला बोलवा. प्रेज लॉर्ड. काय बोलवा? देवाला बोलवा. आणि 15 वचनामध्ये आपण पाहतो की बरोबर देव म्हणत आहे, सियोनात कर्णा वाजवा, उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, लोकात जमवा, मंडळी शुद्ध करा, वडला जमवा, मुले, स्तनपान करणारे अर्भके यास एकत्र करा. वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येऊन देवडी व विधी यामध्ये याजक परमेश्वर सेवक रुंदन करीत म्हणून, हे परमेश्वर आपल्या लोकांवर करुणा कर, आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नको. होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्वसना करतील. त्यांचा देव आता कुठे गेला असे राष्ट्रांनी का म्हणावे. मग बायबलमध्ये दिलेल्या 18 वचनामध्ये देव तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली, आपल्या लोकांविषयी देवाने ईर्ष्या धरली. तो आपल्या लोकांविषयी कळवळला. परमेश्वराने आपल्या लोकांची विनवणी ऐकून म्हटले, पहा मी तुम्हास धान्य, नवा द्राक्ष व तेल पाठवून देतो, त्यांनी तुम्ही तृप्त व्हाल. यापुढे राष्ट्रामध्ये मी तुम्हाला निंदास्पद करणार नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियांनो, देवाची धीर जवळ तुम्ही धरता, देवामध्ये जेव्हा देवाची वाट पाहता, देवाची प्रतीक्षा जेव्हा तुम्ही करता, देव तुमच्याविषयी कळवळला जातो, देव तुमच्यामध्ये उतरतो. आणि परमेश्वर तुम्हाला काय करतो माहितीये का? तुम्हाला नव्या नव्या गोष्टी देऊन तृप्त करतो, तुम्हाला अन्नधान्य देऊन तृप्त करतो, सगळे ब्लेसिंग देऊन, सगळ्या गोष्टीचे आरोग्य देऊन तो तुम्हाला ब्लेस करतो. आणि तो तुम्हाला फजित करत नाही. देव तुम्हाला त्याच लोकांपुढे उभा करतो परमेश्वर आशीर्वादामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, देवापुढे रडणं, देवापुढे सर्व काही समर्पण करणं सगळ्यात चांगलं आहे. देवाची वाट पाहणे सर्वात तुमच्यासाठी चांगलं आहे. आमेन. हालेलुया. म्हणून बायबल मध्ये म्हणत आहे परमेश्वर 21 वचनामध्ये देव म्हणत आहे, आगे भूमी भिवू नको, उल्हास कर. मंडळीतल्या प्रत्येक परिवारांनो देव म्हणत आहे, भिवू नका, उल्हास करा, आनंद करा, देवामध्ये स्थिर राहा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने मृत्यूकृती केली आहेत. वन पशूंनो भिवू नका, झाडे फळे काय म्हणतात आहे प्रभू? वन पशून भिवू नका, कारण वनातील पूर्ण हिरवी होत आहेत. म्हणा सगळं काय आशीर्वादित होत आहे. म्हणा की आमेन. म्हणा मला भ्यायचं नाहीये. म्हणा घरातल्या व्यक्तीला तुम्हाला भ्यायचं नाहीये, तुम्हाला सर्वांना भ्यायचं नाहीये. हालेलुया. लक्षात घ्या, सगळे झाडे हिरवेगार होत आहेत. हो, तुमचं पूर्ण हिरवेगार होत आहे, तुमची आजूबाजूची परिस्थिती हिरवीगार होत आहे, आशीर्वादित होत आहे. देवाच्या लोकांनो, देव तुमची आठवण करत आहे आणि देव तुमच्याबद्दल ईर्ष्यवान परमेश्वर आहे आणि देव तुमच्या आजूबाजूची परिस्थितीमध्ये तुम्हाला हिरव्यागार कुर्णामध्ये नेत आहे. आमेन. मला प्रेज लॉर्ड. देव या ठिकाणी काय म्हणत आहे? कुर्णे हिरवी होत आहे. म्हणा माझा सर्व परिवार आशीर्वादित होत आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, देव हिरवेगार करणारा प्रभू आहे. आमेन म्हणा. हालेलुया. आणि प्रभू म्हणत आहे, झाडे फळे देत आहेत. आमेन. तुमचे प्रत्येक फळ देणारे गोष्टी होत आहेत. प्रेज लॉर्ड. तुमच्या प्रत्येक गोष्टी फळ देणारे होत आहेत. स्वीकार करा. मला मी येशूच्या स्वीकारत आहे. मला मी येशूच्या मी स्वीकारत आहे. तुमची प्रत्येक परिस्थिती फळ देणारी आहे. तुम्ही ज्या कामाला हात घालता ते काम तुम्हाला फळ देणार आहे. आमेन. बायबल या ठिकाणी तेच सांगत आहे, तुमचे कुर्णे हिरवेगार होत आहेत, झाडे फळं देत आहेत. अंजिराचे झाड व द्राक्षीचा वेल आपले सत्व देत आहे. आतापर्यंत देत नव्हते, पण तुम्ही धीर धरून परमेश्वराकडे शोक करतात. तुमचा बिझनेस तुम्हाला आशीर्वादित करत आहे. तुमचा बिझनेस आशीर्वाद म्हणजे तुमच्या बिझनेस मध्ये तुम्हाला प्रतिफळ मिळत आहे. आमेन. ते बिझनेस सुद्धा तुम्हाला प्रतिफळ देत नसत असेल, पण आता तुम्हाला बिझनेस आशीर्वाद तिकडून तुम्हाला देव देत आहे. त्या बिझनेसच्या द्वारे तुम्हाला त्या कामाद्वारे प्रभू आशीर्वाद देत आहे. तुमच्या प्रत्येक गुंतवणुकीमध्ये परमेश्वर तुम्हाला प्रतिफळ देत आहे. आमेन म्हणा.
हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा, प्रेज द लॉर्ड म्हणा. बघा माझ्या प्रियांनो, देव तुमचा आणि आपला महान परमेश्वर इतका महान आहे. मी जे झाड लावतो ना त्या झाडाला सुद्धा फळ परमेश्वर देतो. प्रेज लॉर्ड म्हणा. मी जे झाड घरामध्ये जे झाड लावलेले आहेत, कुठं काय केलेलं आहे, त्या प्रत्येक गोष्टीला परमेश्वर आशीर्वाद देतो. का? कारण ती देवाची कृपा आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. ती देवाची कृपा आहे. आणि म्हणून देव म्हणत आहे, सियोन पुत्र हो, परमेश्वर तुमचा देव याच्यातही उल्हास करा, हर्ष करा, कारण तुम्हास हितकर होईल इतका आकुटीचा पाऊस तो देतो. प्रेज लॉर्ड. आकुटीचा पाऊस म्हणजे सुरुवातीचा पाऊस परमेश्वर देणारा तोच देव आहे. आमेन म्हणा. सुरुवातीचा पाऊस देणारा, आकुटीचा पाऊस देणारा परमेश्वर तोच देव आहे. आणि तो पहिली प्रजनवृष्टी म्हणजे आकुटीचा पाऊस आणि वळव्याचा पाऊस म्हणजे जो नंतरचा पाऊस. जसं आपण गेल्या शनिवारी पाहिलं, शेतकरी पहिल्या पावसानंतर दुसऱ्या पावसाची वाट पाहतो आणि ते पीक होईपर्यंत धीर धरून वाट पाहत असतो. प्रेज लॉर्ड. तसा देव म्हणत आहे, आहो पुत्र हो, माझ्या लेकरांनो, देव म्हणत आहे की तुम्हास हित करील असा आगोटीचा पाऊस, हित कर, चांगलं करणारा पाऊस. आमेन. चांगलं करणारा पाऊस, तुमच्या जीवनाला, परिवाराला हिरवागार करणारा पाऊस परमेश्वर देत आहे. आमेन. वाट पहा. का हिवाळ्यात काय काना पाऊस लागतो, काय काना उन्हाळ्यातच पाऊस लागतो, पण ती पावसाळ्यातच पाऊस भेटणार. म्हणा की आमेन. सगळं म्हणा हालेलुया. पावसाळ्यातच पाऊस आहे ना. देवाने समय ठेवलेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. हालेलुया. देव म्हणत आहे, मी तुम्हाला हितकर पाऊस देईन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला हितकर पाऊस देईन. धीर धरून वाट पहा. शेतकरीमध्ये जसं धीर धरून वाट पाहतो तसं तुम्ही वाट पहा आणि तुम्हाला देव योग्य ते पाऊस परमेश्वर देणार आहे. आमेन. मग खळी गव्हाने भरून जातील, तुमचे घर भरून जातील. आमेन म्हणा. आमेन म्हणत नाही तुम्ही. तुमचे घर भरून जाणार आहेत. खळे भरून जातील म्हणजे भरून जातील. म्हणा की आमेन. भर शंका धरू नका. विश्वासाची इथंच पार काय. स्वीकारा म्हणा. मी स्वीकारतो येशूच्या नावात. कुंडे नव्या द्राक्षाने तेलाने उकळून जातील. मी तुम्हावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडीने येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, आदाशी टोळ, कुरतडणारे टोळ यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाले त्या ती तुम्हास भरपाई करून देईन. म्हणा, माझा देव भरपाई देत आहे मला. माझा देव मला भरपाई देत आहे. माझा देव मला भरपाई देत आहे. माझं नुकसान झालेलं ते भरून काढत आहे परमेश्वर. हालेलुया. तुम्ही म्हटलं असाल गेलं वर्ष 2 वर्ष खूप नुकसान झालं, खूप अशा प्रकारे नुकसान झालं, पण माझा देव म्हणत आहे, आज माझा परमेश्वरी हो म्हणत आहे की मी तुमची भरपाई भरून काढत आहे. प्रेज लॉर्ड. मी तुमची ती भरपाई, हो, मी तुमचं नुकसान ती भरून काढत आहे. तुमची भरपाई भरून देईन मी, प्रभू म्हणत आहे. परमेश्वर जर तुमची भरपाई भरून देत आहे तर कशाला चिंता करता. प्रेज लॉर्ड. कशाला टेन्शन घ्यायचं आहे. आमेन. बघा 26 वचन वाचून आपण प्रार्थना करणार आहोत. तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुम्हासाठी आश्चर्याची कृती केली तो तुमचा देव परमेश्वर, याच्या नामाची स्तुती कराल. माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही. आमेन. हो, धन्यवाद माझ्या देवा. हालेलुया. माझ्या प्रियांनो, देवाच्या लोकांनो, तुम्ही कधी लज्जित फजित होणार नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. फक्त तुम्ही देवामध्ये स्थिर राहा. देवामध्ये स्थिर धरून परमेश्वराची वाट पहा. हो माझ्या प्रियांनो, तुम्ही कधी फजित होणार नाही. प्रेज लॉर्ड म्हणा. सर्वजण म्हणा हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण पुढील वेळ कंटिन्यू आपण करणार आहोत. पण माझ्या प्रियांनो, आज देव म्हणत आहे, तुम्ही आपले हृदय फाडा. तुम्ही देवापुढं खरं समर्पण करा. ओ हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चला गुडघ्यावर या आणि प्रभूला समर्पण करा. हालेलुया. ओ हालेलुया. काय चुका केल्या असतील, काय पाप केले असतील तर प्रभूला क्षमा मागा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. री बाडाबा से रे बाबा. चला थोडा वेळ तुम्हाला मी देत आहे. थोडा वेळ तुम्हाला मी देत आहे प्रार्थना करण्यासाठी. ओ माझ्या प्रियांनो, चला पश्चाताप करा. हालेलुया. आपलं हृदय हो पूर्णपणे मोकळं करा परमेश्वरापुढे. हालेलुया. तुमचा विश्वासाची पारख, तुमचा विश्वास आज अनेक वेळा पारखला जात आहे, लक्षात घ्या. पण
त्याच्यातनं धीर उत्पन्न होत आहे. त्या धीराला कार्य करू द्या. वाट पहा. देव म्हणतो माझी प्रतीक्षा कर, माझीच वाट पहा, मी तुला भरपुरीचा आशीर्वाद देईन, भरपाई तुझी भरून देईन. मी देव म्हणत आहे तुझी परिस्थिती, हालेलुया, परमेश्वर म्हणत आहे तुझी परिस्थिती मी भरून काढत आहे. हालेलुया, शाबा बाबा 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 बाबा, हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभू तू भरून काढत आहे सर्व परिस्थिती. ओ शंदारा बारा बारा, सर्व तुमची परिस्थिती हिरवेगार प्रभू करत आहे. तुमची सर्व झाडे फळं देत आहेत. ओ प्रेज द लॉर्ड. रिबाडाबा संदाराबा शेखे रिबे रिबारा बाराबा. प्रभूने जे सांगितले क्रोधाविष्टपणाचा त्याग करा त्याग. आज राग सोडून द्या. कुठल्या गोष्टीचा राग येतो तुम्हाला ती सोडून द्या. आज कोणत्या गोष्टीचा राग येत आहे ती सोडून द्या. कोणत्या माणसाचा राग येतो ती सोडून द्या. क्रोधाविष्टपणाचा त्याग करा. घरातल्या सामानावर राग काढायचं सोडून द्या. घरातल्या दरवाजावर राग काढायचं सोडून द्या. कपाटावर राग काढायचं सोडून द्या. गाडीवर राग करायचं सोडून द्या. किचन मध्ये राग करायचं सोडून द्या. कामावर राग करायचं सोडून द्या. हालेलुया हालेलुया. प्रेज लॉर्ड. रिबाडाबा शांदा राबा बाबा बाबा. हालेलुया हालेलुया. सोडून द्या या सगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी. दुष्कर्माकडे जाणारा मार्ग सोडून द्या. पापाचा मार्ग सोडून द्या. देव तुमची परिस्थिती हिरवीगार करत आहे. परमेश्वर तुमच्या प्रत्येक कार्याला प्रतिफळ देत आहे. हालेलुया. राबा थेखे रेबे सोंदो रो 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 राबाडा बांथो रोडो ब शांदा राबा बाबा 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 राबा लेबे रेबे. प्रभू म्हणत आहे आज तुम्ही तृप्त व्हाल सगळ्या गोष्टीने. तुमची सगळे घरातले प्रत्येक भांडार प्रभू म्हणत आहे मी भरून काढीन. हालेलुया. आशीर्वादाने भरून काढीन. तुमच्या जीवनाला परमेश्वर उत्तम पदार्थाने तृप्त करत आहे. प्रभू म्हणत आहे हालेलुया. आज मी ते सर्व तुमचे भांडार भरावे म्हणून हे सर्व आशीर्वाद मी रिलीज करत आहे. देवा आजच्या योएलच्या वचनामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये दिलेल्याप्रमाणे तू म्हणतोस की मी यांचे सर्व भांडार सर्व खळे भरून काढीन. होय प्रभू ते आशीर्वाद यांच्या घरावर मी रिलीज करत आहे आज वेळेस. हालेलुया. हो हालेलुया. यांचा बँक बॅलन्स देवापा अकाउंट. हो हालेलुया. हो हालेलुया. हो हो त्या अकाउंटवर मी आशीर्वाद रिलीज करत आहे. हो भरून काढ त्यांचा अकाउंट. हालेलुया. हो ते बँक बॅलन्स वाढल्या जाऊ दे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. आर्थिक स्थिती वाढल्या जाऊ दे. प्रार्थना करतो तेलाचे डबे भरलेले असू त्यांच्या घरातले. प्रार्थना करतो डाळ अन्न धान्य तेल मीठ भरलेलं असू दे येशूच्या नावामध्ये. ओ राबा रिखा ओ सांदो रबा ठारा बाबा बाबा भरलेला असू दे भरलेला असू दे. हालेलुया. या दुष्काळामध्ये पुरून उरून राहू दे येशूच्या नावामध्ये. दुष्काळामध्ये पुरून उरून राहू दे. रिबानामा रेखेडे बे रे बाबा बाबा बा. माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो तुम्ही रिकाम राहणार नाही एवढं लक्षात घ्या. माझ्या भावानं माझ्या बहिणीनं तुम्ही रिकाम राहणार नाही. आज रात्री देव म्हणत आहे मी तुझं सर्व खळे भरून काढत आहे. मी तुझे सगळ्या गोष्टी भरून काढत आहे. आमेन. रिबाना खालाबा. चला डोळे बंद करून व्हिडिओ ऑन करून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. रिबालाबा राबाडाबा संदाराबा शटे रे 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 रे. हो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो तुमचा बिझनेस प्रभू भरून काढत आहे. आशीर्वाद तुमच्या बिझनेस मधली भरपाई प्रभू भरून काढत आहे. तुमच्या कामामधली सर्व भरपाई प्रभू भरून काढत आहे. तुमचं कर्जाचा डोंगर प्रभू काढत आहे साईडला. हालेलुया. हो येशूच्या नावामध्ये कर्जाचा डोंगर काढत आहे. येशूच्या नावामध्ये माझा परमेश्वर ते भरत आहे. माझ्या परमेश्वराच्या हातामध्ये सामर्थ्य आहे. माझ्या परमेश्वरामध्ये ती कुवत आहे. माझ्या परमेश्वरामध्ये ती सर्व प्रकारची योग्यता आहे की तू तुमची सर्व परिस्थिती बदलण्याची तुमची सर्व परिस्थिती आशीर्वादित करण्याची ती आशीर्वाद करण्याची सामर्थ्याची योग्यता परमेश्वरामध्ये माझ्या आहे. येशूच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे. येशूच्या नावात तुमच्यावर मी आशीर्वाद रिलीज करताय. माझ्या देवाचे स्वर्गातले सर्व भांडार हो येशूच्या नावामध्ये उघडले जाते. पवित्र पिता. हालेलुया हालेलुया. पिता परमेश्वर मी प्रार्थना करते वेळेस येशूसाठी येशूच्या नावामध्ये सर्वांसाठी प्रार्थना करते. माझ्या बाप्पा प्रभू मी प्रार्थना करता येशूच्या नावामध्ये. प्रभू तुझ्या स्वर्गातले भांडार आकाश कपाटे खिडक्या उघडल्या जाऊ दे येशूच्या नावामध्ये. रिलीज यांच्यावर हो मोकळा येशूच्या नावामध्ये यांच्यावर आशीर्वाद कर. आर्थिक आशीर्वाद हो अन्नधान्याचा आशीर्वाद सर्व प्रकारच्या सर्व कामाच्या प्रतिफळाला आशीर्वाद मी रिलीज करता येशूच्या नावामध्ये. हालेलुया. बाबा 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 ब्लेस 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 कर परमेश्वरा. सर्वांना ब्लेस कर परमेश्वरा. येशूच्या नावामध्ये ब्लेस कर. येशूच्या नावामध्ये ब्लेस कर. बाबा ठारा बाबा बाबा बाबा.
ब्लेस कर. त्यांचे लेकरं ब्लेस कर, प्रत्येकाची नोकरी ब्लेस कर, व्यवसाय ब्लेस कर, शेतीवाडी ब्लेस कर, जॉब ब्लेस कर. येशूच्या नावामध्ये आशीर्वादित कर, येशूच्या नावात. हालेलुया. ओ राबाता खारा, प्रत्येकाचं शारीरिक प्रत्येक गोष्टी ब्लेस कर. ओ आरोग्यमय कर येशूच्या नावामध्ये, आशीर्वादमय कर येशूच्या नावामध्ये. सर्व भांडार भरून भरून राहू दे येशूच्या नावामध्ये, भरून राहू दे येशूच्या नावामध्ये. उसने घेणारे नाही, उसने देणारे कर येशूच्या नावामध्ये. उसने घेणारे नाही, उसने देणारे कर. हा आशीर्वाद मी रिलीज करता यांच्यावर येशूच्या नावामध्ये. ब्लेस कर, ब्लेस कर. तुझं येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो मग तुमच्या. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें.